मनश्री आपण बघतोय मेट्रो 2 ब ला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। एक मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे हे 2 मेट्रो मार्ग आहेत। आपण बघतोय की काही वेळापूर्वी मेट्रो 9 चं सुद्धा उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता मेट्रो 2 ब ला सुद्धा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। मुंबईकरांसाठी अतिशय मुंबईमध्ये आपण बघतोय की मेट्रोचं जाळं जे आहे ते विणलं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, सध्या मी मुंबईकरांसाठी आलेल्या नव्या कोऱ्या मेट्रोमधून प्रवास करते आहे। मेट्रो लाईन 2B ची ही मेट्रो आहे आणि चालत्या मेट्रोतनं ही सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवते। सध्या मी देवनार स्टेशन या ठिकाणी ही मेट्रो येऊन पोहोचलेली आहे आणि याच मेट्रोमधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील प्रवास करतायत। या मेट्रोची वैशिष्ट्ये आपण दाखवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मला दाखवायचं आहे जे या मेट्रोमध्ये तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल। ते वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी केवळ मुंबईकरांना प्रवाशांनाच प्रवास करता तर इथे तुम्हाला तुमची सायकल घेऊन प्रवास करता येणार आहे। इकडे आपण बघतोय की सायकल ठेवण्यासाठीचं हे स्टँड आहे, सोबतच सायकल सोबत जिथे तुम्ही प्रवास करू शकाल, अगदी आरामदायी प्रवास असणार आहे ते सुद्धा आहे। सायकल पार्क करण्याची ही जागा आहे। तुमचं अर्थातच तिकीट लागेल मेट्रोमधून प्रवास करताना, मात्र तुमच्या सायकलचं तिकीट लागणार नाहीये, हे यामागचं वैशिष्ट्य। सोबतच इकडे तुम्ही बघताय की वेगवेगळे इंडिकेटर्स हे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आज ज्या पद्धतीनं उद्घाटन झालेलं आहे, ज्या प्रकल्पांचं उद्घाटन झालेलं आहे ते आहे मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या 2 लाईनचं प्रामुख्याने उद्घाटन होत आहे आणि त्याच्यामुळे कोणते फायदे होतात मुंबईकरांना, तर अर्थातच ठाण्यासाठी एक नवी मेट्रो लाईन सुविधा उपलब्ध होते। सोबतच पूर्व उपनगर म्हणजे मानखुर्द असेल किंवा चेंबूर असेल या ठिकाणी जाण्याकरता एक वेगळी मेट्रो लाईन ही उपलब्ध होते आणि हे मेट्रो स्टेशन्स कसे दिसत आहेत हे तुम्ही बघता आहात। सध्याच्या घडीला आपण बघतो आहोत की हे देवनार स्टेशन आहे। आतली जर मेट्रोची रचना आपण बघितली तर रोज ज्या मेट्रोमधून तुम्ही प्रवास करताय, मेट्रो 3 असेल किंवा मेट्रो 1 असेल, याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे। प्रशस्त अशी जागा आहे। वरचे जे हँडल्स तुम्ही बघितले तर अगदी आरामदायी पद्धतीने म्हणजे 3 रांगांमध्ये आपल्याला हे हँडल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे कितीही गर्दी झाली मेट्रोमध्ये तरी सुद्धा सुटसुटीत पद्धतीनं प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येईल अशी ही मेट्रोची रचना आहे। सोबतच इंडिकेटर्स आहेत, या ठिकाणी स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत। अग्निशमन दलाची व्यवस्था म्हणून फायर फायटिंग सिस्टीम ही सुद्धा प्रत्येक सीटच्या खाली आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे वेगवान प्रवास तर आहेच, मात्र सोबतच सुरक्षित प्रवास हे सुद्धा लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं या मेट्रोमध्ये मला आणखी काय आवडलंय तर इकडे तुम्हाला तुमचे फोन, लॅपटॉप अगदी आरामात चार्ज करता येणार आहे। प्रत्येक ठिकाणी USB पोर्ट, चार्जिंग पोर्ट अशा पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामुळे इथे बसून तुम्ही तुमचे लॅपटॉप आणि मोबाईल किंवा इतर उपकरणं ही चार्ज करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेट्रो 2B चा हा पहिला टप्पा आहे, म्हणजे डायमंड गार्डन चेंबूर पासून हा टप्पा सुरू होईल, तो मंडालेपर्यंत जाईल। म्हणूनच पूर्व उपनगरातल्या प्रवाशांना ही मेट्रो सुविधा अतिशय आरामदायी, वेगवान आणि गारेगार प्रवास देणारी आहे। पूर्णतः अर्थातच मेट्रो एअर कंडिशन आहे, त्याच्यामुळे मुंबईच्या उकाड्यात सुद्धा तुम्हाला आरामात प्रवास करता येईल। समोर जर तुम्ही बघितलं तर इकडे आपल्याला दिसतोय CCTV, हे CCTV कॅमेरे ठिकठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। 360 डिग्रीमध्ये हे सगळं सर्व्हिलन्स करतील। इतकंच नाही तर 2 डब्यांमधलं जे अंतर आहे ते सुद्धा अतिशय सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या नव्या कोऱ्या मेट्रोची रचना अतिशय आरामदायी आणि सोबतच सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देईल अशा पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे। आज ज्या पद्धतीनं मेट्रो प्रकल्पांचं लोकार्पण झालेलं आहे हे बहुप्रतीक्षित लोकार्पण होतं, कारण मेट्रो 2B आणि सोबतच मेट्रो 9 जी दहिसर, मीरा भाईंदर या सगळ्या परिसराला जोडते आहे। त्याच्यामुळे पश्चिम आणि पूर्व या मुंबईच्या 2 टोकांना जोडणारा हा मेट्रोचा प्रवास मुंबई इन मिनिट्स ही संकल्पना अधिकाधिक दृढ करताना आपल्याला बघायला मिळतोय। अगदी मनश्री, आपण बघतोय की मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता मेट्रो 2B ची पहिला टप्पा आता सेवेत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत मुंबईकरांना ज्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जाणवणाऱ्या समस्या आहेत या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासनानं केला असं दिसतंय। म्हणजे एकंदरीत सायकल कॅरी करण्यासाठी असेल किंवा चार्जिंग पोर्ट असेल, या सगळ्यातून आपल्याला असंच म्हणावं लागेल। नक्की, अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी या नव्या मेट्रोमध्ये घेतलेली आहे। जसं तू म्हणालास की सायकल पॉईंट्स असतील किंवा चार्जिंग पॉईंट्स असतील हे देण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे इथे लावलेले स्पीकर्स। एरवी तुम्ही जेव्हा लोकलमधून प्रवास करता, मेट्रोमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला
सूचना ऐकू येतातच, मात्र बरेचदा त्याचा आवाज हा दबलेला असतो, बरेचदा आवाज येतो पण चित्र दिसत नाही, नेमकं कोणतं स्टेशन आलंय ते दिसत नाही. इथे आवाजाची प्रणाली ही जास्त मजबूत ठेवण्यात आलेली आहे. खिडक्यांची रचना सुद्धा आपण बघतो आहोत की ती सुद्धा अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या खिडक्या इथे देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची, आणखी महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाचं फीचर, महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या जागेवर सध्या मी उभी आहे ही दरवाजाकडची जागा, अर्थातच ऑटोमॅटिक दरवाजा आहेत, मात्र तरी सुद्धा मेट्रोमध्ये, अगदी मेट्रो 1 आणि 3 मध्ये सध्या आपण बघतो की प्रवाशांची अतिशय दाटीवाटी होते चढताना आणि उतरताना. हा जो परिसर आहे, ही जी जागा आहे, ही अतिशय प्रशस्त अशा पद्धतीची करून दिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही जाल तर तिथे एक आपत्कालीन दरवाजा, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण तिथपर्यंत जाऊयात, की आपत्कालीन दरवाजाची एक वेगळी सुविधा या मेट्रोने उपलब्ध करून दिलेली आहे. मेट्रो 2B मध्ये जर आपण या मेट्रोतून प्रवास करणारे प्रवासी कोण हे लक्षात घेतलं तर पूर्व उपनगरातले हे सगळे प्रवासी असणार आहेत, जे मंडाले, डायमंड गार्डन, देवनार या ठिकाणाहून प्रवास करतील आणि पूर्व उपनगरातून त्यांना सिटीकडे म्हणजे मुंबई शहराकडे प्रवास करायचा असेल. त्याच्यामुळे इंटिग्रेटेड मेट्रोचं जे जाळं आहे, म्हणजे मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 2B आणि मेट्रो 9 हे जे इंटिग्रेटेड जाळं आहे, ज्याला आपण ज्या जाळाने मेट्रो संपूर्णतः जोडली जाणार आहे, हे आपण बघतोय. आपत्कालीन मार्ग, कॅमेरा बघून कदाचित हा दरवाजा बंद करण्यात आला आहे, मात्र हा आपत्कालीन मार्ग असणार आहे. जर मेट्रोमध्ये कोणती दुर्दैवाने जर आग लागली किंवा इतर रेस्क्यू करावं लागलं लोकांना, तर या त्यांना रेस्क्यू करता येईल. इथून प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात येईल आणि सोबतच आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक हे सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा आपत्कालीन दूरध्वनी असेल, जसं आपण लोकलमध्ये बघतो किंवा ट्रेनमध्ये बघतो की आपल्याला एक लाल साखळी खेचायची असते, त्याच पद्धतीने हे पुश बटन आहे, हे पॅनिक बटन आहे. हे दाबल्यानंतर अर्थातच आपल्याला मदत मिळेल. या ठिकाणी वेगवेगळे सिग्नल्स येतील, आपण इथून संभाषण सुद्धा करू शकतो आणि सोबतच मायक्रोफोन सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच जर आणीबाणीच्या व्यतिरिक्त आपण जर हे बटन दाबलं तर आपल्याला दंड सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे याची काळजी घेणं हे गरजेचं आहे. अशी आपत्कालीन बटणं, अशी पॅनिक बटणं ही ठिकठिकाणी म्हणजेच विशेषतः दरवाजे जिथे आहेत तिथे देण्यात आलेली आहेत. सध्या हे जे मेट्रोचे किंवा MMRDAचे कर्मचारी बसलेत, ही जागा राखीव जागा म्हणून दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी गरोदर महिला असतील किंवा दिव्यांग व्यक्ती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना आसन प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण बेस्टमध्ये किंवा इतर ठिकाणी राखीव जागा बघतो, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांकरता. तर तशा राखीव सीट्सची अरेंजमेंट, तशा राखीव सीट्सची सोय ही या मेट्रोमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. मेट्रोचा लुक अतिशय सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जागतिक दर्जाचं शहर, आपण जसं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलले त्या पद्धतीने ऐकतो आहोत की जागतिक दर्जाचं शहर म्हणून मुंबई एक स्वप्न वेगळं बघते आहे. आणि म्हणूनच या मेट्रोचं लुक हा सुद्धा आपल्याला खूप आकर्षक असा पद्धतीने बघायला मिळेल. मेट्रो 3 ही ॲक्वालाईन मेट्रो आहे, म्हणजे समुद्राचा जो रंग आहे, निळाशार रंग आहे, त्या पद्धतीने मेट्रो 3चा रंग हा ठरवण्यात आलेला होता. मात्र मेट्रो 2B, मेट्रो 9 यासारख्या ज्या इतर मेट्रोचं जाळं विणणाऱ्या मेट्रो आहेत, यांच्या सुद्धा लुककडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही नवी कोरी मेट्रो मुंबईकरांचं जीवन हे गतिमान करते आणि मुंबईकरांचा प्रवास अतिशय गतिमान होणार आहे, अतिशय वेगवान होणार आहे आणि त्यासोबतच गारेगार सुद्धा होणार आहे. सोयी मोठ्या प्रमाणावर या मेट्रोमध्ये मिळणार आहेत. मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.